एका गावात चिंटू नावाचा एक मुलगा राहत होता. त्याला मांजरांची खूप आवड होती, म्हणून त्याने 2 गोंडस मांजरी आणल्या. त्याने त्या मांजरींची नावे चिकी आणि पिकी अशी ठेवली. चिकी आणि पिकी या दोघीही खूप खोडकर, खेळकर आणि गोड होत्या. चिंटू त्यांची खूप काळजी घ्यायचा. तो त्यांना रोज वेळेवर खायला द्यायचा, त्यांच्यासोबत खेळायचा आणि त्यांची नीट देखभाल करायचा. एके दिवशी चिंटू शाळेत गेला असताना चिकी आणि पिकी गावात फिरायला गेल्या. फिरता फिरता त्या पाणीपुरीच्या गाडीपाशी पोहोचल्या. गाडीवरच्या कुरकुरीत पुऱ्या आणि चविष्ट पाणी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. चिकी आणि पिकी गाडी भोवती फिरू लागल्या आणि पाणीपुरीकडे उत्सुकतेने पाहू लागल्या. त्यांची गोड कृती पाहून पाणीपुरीवाल्याला त्यांचे खूप कौतुक वाटले. तो हसत त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, "अरे वा, तुम्हालाही पाणीपुरी खायची आहे का?" दोघींनी आनंदाने मान हलवली. पाणीपुरीवाल्याने त्यांच्यासाठी 2 छोट्या पुड्या तयार केल्या आणि त्यात थोडे गोड पाणी भरून दिले. चिकी आणि पिकीने आनंदाने त्या पुऱ्या खाल्ल्या. त्यांना पाणीपुरी खूप आवडली. पाणीपुरीवाल्यालाही त्यांना आनंदात पाहून खूप छान वाटले. संध्याकाळी चिकी आणि पिकी घरी परतल्या. थोड्याच वेळात चिंटूही शाळेतून आला. तिघांनी मिळून खूप खेळ केला आणि आनंदात वेळ घालवला. खेळता खेळता चिंटूने चिकी आणि पिकीला त्यांच्या आवडत्या चेंडूने खेळवले. दोघीही चेंडूच्या मागे धावत होत्या आणि मजा करत होत्या. थोड्या वेळाने चिंटूने त्यांना दूध आणि खाऊ दिला. चिकी आणि पिकीने आनंदाने खाऊ खाल्ला. नंतर त्या दोघी चिंटूच्या मांडीवर येऊन बसल्या. चिंटू त्यांना गोष्टी सांगू लागला. गोष्टी ऐकता ऐकता चिकी आणि पिकीला झोप येऊ लागली. रात्र झाली तशी त्या दोघी आपल्या मऊ बिछाण्यावर जाऊन झोपल्या. झोपण्यापूर्वी त्यांनी त्या दिवसाची मजा आठवली आणि आनंदाने डोळे मिटले. चिंटूलाही आपल्या लाडक्या मांजरींना आनंदात पाहून खूप छान वाटले. अशा प्रकारे त्यांचा दिवस आनंद, खेळ, प्रेम आणि मजेत संपला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? प्रेम, दयाळूपणा आणि एकमेकांची काळजी घेतल्याने जीवन अधिक आनंदी बनते. मुलांनो, तुम्हालाही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.